मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अर्जुन हा कोर्टामध्ये साक्षीचा खोटेपणा सगळ्यांसमोर उघड करताना दिसून येत आहे. या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलंय की अर्जुन हा कोर्टामध्ये अथर्व विचारेची पेंटिंग घेऊन येतो आणि ती पेंटिंग साक्षीला दाखवत साक्षीला असा प्रश्न करतो की हा कोण आहे. तेव्हा या पेंटिंगला बघून साक्षी चिडते आणि म्हणते की किती वेळा मी तेच तेच पुन्हा पुन्हा सांगायचंय की हा अथर्व विचारे माझा भाऊ आहे आणि ज्या दिवशी विलासचा खून झाला होता त्या दिवशी याच्याच अंत्यविधीला मी गेले होते. आता साक्षीकडून हे सगळं काढून घेतल्यानंतर अर्जुन हा जज साहेबांना म्हणतो की जज साहेब, गेल्या कित्येक दिवसांपासून साक्षी शिखरे कोर्टाची फसवणूक करत आहे. असं बोलून आता अर्जुन मोठ्याने आवाज देतो की आणा रे त्याला. तेव्हा काही माणसे मास्क लावलेले एका व्यक्तीला घेऊन कोर्टामध्ये येतात. या व्यक्तीला बघून साक्षीच्या चेहऱ्यावरचे तर रंगच उडतात. तेव्हा घाबरलेल्या या साक्षीला अर्जुन म्हणतो की तुमचा चेहरा असा भूत बघितल्यासारखा का झालाय. साक्षी मात्र प्रचंड घाबरलेली असते. साक्षीने कोर्टाला इतके दिवस सांगितलेलं असतं की अथर्व विचारेचा मृत्यू झालाय आणि त्याच्याच अंत्यविधीला मी गेले होते, पण अथर्व विचारे मात्र आता कोर्टामध्ये जिवंत उभा असलेला प्रोमोमध्ये दिसत आहे. साक्षीनेच विलासचा खून केलाय ही गोष्ट आता अर्जुन लवकरात लवकर कोर्टामध्ये सिद्ध करू शकेल का आणि मधुभाऊ या केसमधून निर्दोष सुटतील का, हे बघणं आता उत्कंठावर्धक असणार आहे. तर ही मालिका बघत राहा आणि अशाच नवनवीन अपडेट्स करिता चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा.